ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आता बातम्या सविस्तर. राज्यातल्या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात दिल्लीमध्ये खलबतं झाली. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालंय. नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर आता भाजप शिवसेनेने सामोपचाराची भूमिका घेतली आहे. रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत भगदाड पाडल्यावर शिंदेंनी दिल्लीमध्ये धाव घेतली. तर नुकतीच रवींद्र चव्हाणांनी दिल्लीवारी करत शहांची भेट घेतली. दिल्लीतल्या कानपिचक्यानंतर सगळे वाद निकाली निघाल्याचं चित्र आहे. तर ही महत्वाची बैठक पार पडल्यावर आता भाजप आणि शिवसेनेमधला वाद जो नगरपरिषद निवडणुकी दरम्यान समोर आलेला होता तो आता मिटल्याचं बोललं जात आहे. आणि त्यासोबतच येणाऱ्या काळामधल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पावलं टाकल्याची माहिती समोर येते. मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं. आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली. 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला. प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, हे महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत. किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे. पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार, म्हणजे जिल्ह्याच्या. विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड अचानक शॉक बसल्याचा दावा करत उभे राहिले आणि काही क्षणांसाठी सभागृहाचं वातावरण पूर्णपणे वेगळ्या